बराकपूरची ती सकाळ, हवेत एक विचित्र शांतता होती. पण ही शांतता एका मोठ्या वादळापूर्वीची होती. समोर फाशीचा एक लाकडी मंच उभा होता आणि तिथे उभा होता एक असा योद्धा ज्याच्या चेहऱ्यावर मृत्यूचं भय नव्हतं, तर बलिदानाचं तेज होतं. पण खरा थरार तिथे घडला जिथे फाशी देण्याची वेळ आली. तेव्हा स्थानिक जल्लादच मिळेनासे झाले. असं म्हटलं जातं की या एका माणसाचा तरारा आणि त्याच्याबद्दलचा आदर इतका होता की तिथल्या स्थानिकांनी त्यांना फाशी देण्यास चक्क नकार दिला. आणि अखेर इंग्रज अधिकाऱ्यांनी संतापाने कलकत्त्याहून विशेष जल्लाद मागवले. इंग्रज ओरडत होते, पण भारतीय सैनिकांच्या डोळ्यातला अंगार पाहून कोणाचंही धाडस होत नव्हतं. गर्दीतून फक्त रडण्याचा आणि आक्रोश करण्याचा आवाज येत होता. पण त्याच गडबडीत अचानक एक अशी सिंहगर्जना झाली, त्याने ब्रिटिश साम्राज्याचा पाया हादरून टाकला. तो फाशीचा माळ सुद्धा त्या एका माणसाच्या उंची पुढे छोटा वाटू लागला. आजही ज्यांचं नाव घेतलं की अंगावर शहारे येतात, तो भारतीय म्हणजेच स्वातंत्र्य समराचा पहिला हुतात्मा मंगल पांडे. नमस्कार, मी अश्विनी आणि तुम्ही पाहत आहात मुद्दा भारी आहे. मित्रांनो, आपण मंगल पांडे यांना 1857च्या उठावाचे पहिले नायक मानतो. पण त्या मागचं नेमकं सत्य काय होतं? आमिर खान यांच्या चित्रपटात आपण पाहिलं की त्यांनी धर्मासाठी बंदूक उचलली. पण त्या एका घटनेने संपूर्ण देशाला कसं जागं केलं हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. 8 एप्रिल 1857 ही ती तारीख आहे, जेव्हा इंग्रजांनी ठरवलेल्या वेळेच्या 10 दिवस आधीच मंगल पांडे यांना फासावर लटकवलं. कारण इंग्रजांना भीती होती की जर हा माणूस जिवंत राहिला तर संपूर्ण भारतीय सैन्य बंड करेल. मंगल पांडे केवळ एका कारतुसासाठी लढत नव्हते, तर ते लढत होते त्या एका मानसिक गुलामी विरुद्ध जी इंग्रजांनी भारतीयांच्या मनात ठासून भरली होती. 29 मार्चला जेव्हा त्यांनी विद्रोह केला, तेव्हा त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्यांना पकडण्यास नकार दिला होता. इतका त्यांचा नैतिक प्रभाव होता. चित्रपटात दाखवलेली मैत्री आणि कर्तव्याची लढाई खरी होती, पण जेव्हा प्रश्न राष्ट्राचा आला तेव्हा त्यांनी क्रांतीचा मार्ग निवडला. त्यांनी स्वतःवर गोळी झाडून बलिदान देण्याचा प्रयत्न केला होता, कारण त्यांना इंग्रजांच्या हाती जिवंत लागायचं नव्हतं. इंग्रज इतके घाबरले होते की स्थानिक जल्लाद न मिळाल्याने त्यांना बाहेरून लोक बोलवावे लागले. फाशीच्या माळावर जाताना त्यांनी दिलेली ती शेवटची हाक, हल्ला बोल, ही केवळ गर्जना नव्हती, तर ती भारतीयांच्या मनात दबलेल्या संतापाचा स्फोट होता. या एका बलिदानामुळे संपूर्ण देशात क्रांतीची लाट पसरली. मंगल पांडे यांनी पेटवलेल्या याच ठिणगीमुळे 10 मेला मेरठमध्ये क्रांतीचा मोठा भडका उडाला. तिथे भारतीय सैनिकांनी इंग्रजांविरुद्ध शस्त्र उचलली. जनतेचा प्रचंड उद्रेक झाला आणि खऱ्या अर्थाने 1857चा स्वतंत्र लढा सुरू झाला, ज्या क्रांतीच्या आगीत ब्रिटिश साम्राज्य होरपळून निघालं. मित्रांनो, मंगल पांडे यांनी शिकवलं की जेव्हा अन्याय सहन करणं अशक्य होत असेल, तेव्हा बंड करणं हे तुमचं कर्तव्य आहे. आज आपण खरंच अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो का, की फक्त बघ्याची भूमिका घेतो? याचा विचार नक्की करा. माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर नक्की करा, कारण विषय कोणताही असो, आपला मुद्दा भारी आहे.